देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे, एसआयटीनं कुठपर्यंत तपास केला? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं. सुप्रीम कोर्टाचे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल. आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य, मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरू. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं वक्तव्य. पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले, सुडाचं राजकारण पाहिलं नाही. आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, सुप्रिया सुळेंची टीका. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार. भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट. तुतारी हाती घेण्याची शक्यता. पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. शरद पवार दादा गटाला धक्का देण्याच्या तयारीत. दादा गटाचे विलास लांडे, बबन शिंदे, रमेश आप्पा थोरात पवारांच्या भेटीला. बबन शिंदे पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हाती घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. राज्यात 28 जागांवर भाजप अजित पवार यांच्यामुळे पिछाडीवर. भाजप नेते मोहन जगताप यांचं वक्तव्य. उमेदवारी देत असाल तर पक्षामध्ये प्रवेश द्या, जगताप यांच्याकडून पवार ठाकरेंना विनंती. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुपारी 4:30 वाजता उपसमितीची बैठक. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. शासन विषकन्या, ज्याच्यासोबत जाईल त्याला बुडवते. गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नका, नितीन गडकरींचा सल्ला. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा. श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित. पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती.